सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीमधील प्रदूषण करणारे कारखाने याच तालुक्यातील मुसळगावच्या शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरले आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन नापीक झाल्याने उद्ध्वस्त झाल्या व देशोधडीला लागलेल्या गावकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी परिवर्तन कामगार सेनेच्या विशाल भदगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल महिनाभर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषणाचे हत्यार उपसले होते। या दरम्यान आमदार, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासह पीडित शेतकऱ्यांच्या काही बैठका पार पडल्या, मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही। त्यामुळे विशाल भदगरे यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले होते। अखेर महिन्यानंतर स्टाईल्सला जाग आली। काल शुक्रवारी सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहत संस्था म्हणजेच स्टाईल्स मध्ये चेअरमन नामकर्ण आवारे यांच्याशी परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल भदगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची पुन्हा बैठक संपन्न झाली। मागणीप्रमाणे आर्थिक मोबदला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, मात्र संपूर्ण प्रदूषण थांबेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल भदगरे यांनी सांगितले। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधात उपोषणाला गेल्या महिनाभरापासून आपण उद्योग भवनाच्या समोर सातपूरला आपण आंदोलन करत होते। अनेक वेळा तुमच्या चर्चा झाल्या, बैठका झाल्या प्रशासनासोबत, काय अंतिम निर्णय निघाला? काय गेल्या 31 दिवसापासून मुसळगावचे जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या वतीने परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून गेल्या 31 दिवसापासून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाच्या बाहेर बेमुदत साखळी उपोषणाला बसलेलो होतो। या संदर्भात 2 ते 3 वेळा सन्माननीय आमदार साहेब, त्यानंतर प्रांत मॅडम आणि तहसीलदार यांच्याकडे वारंवार मिटिंगा झाल्या। त्याच्यानंतर काल डॉक्टर अविनाश ठाकरे साहेब, सदस्य सचिव MPCBचे, यांच्यासोबतही चर्चा झाली। तर चर्चेअंती आज स्टाईल्सचे जे चेअरमन आहेत सन्माननीय आवारे साहेब यांच्याबरोबर उद्योजकांच्या वतीने त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली। या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की ते प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर 70,000 रुपये देणार आहेत आणि ती जी टोटल अमाऊंट होते ती जवळपास 1,47,00,000 आसपास ती अमाऊंट जाते। सर्व आमचे जे 30 बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मोबदला जो ह्याच्या अगोदर जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान स्टाईल्स देण्यासाठी तयार आहे। हे नुकसान ते जवळपास 2 वर्ष सातत्याने देणार। जोपर्यंत ETP प्लांट पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत हा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे। पाण्याच्या संदर्भात पण सदर ग्रामपंचायतीने पाण्याची जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांपर्यंत ते पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण शेवटी पोल्युटिंग इंडस्ट्रीचा जो विषय आहे तो अजून प्रलंबित आहे। ज्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या संदर्भात अजून ठोस काही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आता ज्या आमच्या बेसिक मागण्या होत्या पाण्याच्या आणि मोबदल्याची ती पूर्ण झालेली असून जोपर्यंत MPCB किंवा स्थानिक उद्योजक पोल्युटिंग इंडस्ट्रीच्या अगेन्स्ट स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत, हे मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो। यावेळी देवराम घोलप, कचरू शिंदे, यशवंत शिंदे, वैभव क्षत्रिय, देविदास शिरसाट, अनिल शिरसाट, सोपान डावरे, विलास शिंदे, सदाशिव झाडे, अमोल शिंदे, प्रवीण जाधव, सुनीता वाघ, निवृत्ती डावरे, सुदाम शिरसाट, रामदास शिरसाट, संजय घोलप, माधव शिंदे, संतोष भंडारी, रंगनाथ जाधव, विठोबा शिरसाट, शांताराम मुसळे, राजेंद्र शिंदे, उद्धव शिरसाट, पुंजा शिरसाट, दशरथ शिंदे, दीपक शिरसाट, सचिन शिंदे, भागवत शिरसाट, मनोहर भुजबळ, पंढरीनाथ शिंदे आदी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।